आपके खास पलों के लिए एक खास जगह अंबरनाथ ग्रीन लीफ एक्वा लॉन्च पेश करता है शानदार रेस्टोरेंट। यहाँ एसी हॉल जहाँ मनाए बर्थडे पार्टी, रोका सेलिब्रेशन और हर तरह की फैमिली गेट टुगेदर। छोटी हो या बड़ी, हमारे पास है विशेष व्यवस्था। और सबसे खास बात, यहाँ हर दिन लाइव ऑर्केस्ट्रा और धमाकेदार डीजे, स्वादिष्ट वेज और नॉन वेज खाने का लाजवाब इंतजाम, शानदार माहौल और दिल से की गई मेहमान नवाजी। लोकेशन पाइपलाइन रोड, अंबरनाथ। बुकिंग के लिए कॉल करें 9356952839 या 8446106828 पर। अंबरनाथ ग्रीन लीफ एक्वा लॉन्च, जहां हर जश्न बनता है यादगार और हर दिन होता है म्यूजिकल। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। उल्लासनगर कैंप नंबर 4 के भीम कॉलोनी परिसर में शिव सैनिक विजय दावड़े के घर पर पेट्रोल छिड़ककर आग लगाने की कोशिश का मामला सामने आया है। इस संबंध में विठलवाड़ी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है। विजय दावड़े घर पर परिवार सहित सोया था। अल सुबह अज्ञात बदमाशों ने दरवाजे की कड़ी लगाकर पायदान पर पेट्रोल छिड़ककर आग लगा दी। इस घटना में कोई हताहत नहीं हुआ है। विजय दावड़े कुछ महीने पहले शिवसेना उद्धव ठाकरे पार्टी के जिला प्रमुख धनंजय बोडारे के नेतृत्व में शिवसेना में शामिल हुए हैं। इसके पीछे राजनीतिक बात होने की संभावना को नकारा नहीं जा सकता, ऐसी चर्चा सामने आ रही है। माझ्या घरामध्ये मी झोपलेलो असताना सकाळी पहाटे अंदाजे 5 वाजच्या दरम्यान माझ्या घराच्या दरवाजाच्या सापटीतून पेट्रोल टाकून पायपुसणी फेकून दिली आणि आतून मोठी आग लागली। त्या आग लागल्यानंतर त्या वासामुळं मला जाग आली। मी तिथून उठल्यानंतर माझ्या मुलांनी वगैरे आम्ही ती सगळी आग विझवली आणि ह्या आवाजामुळे शेजारचे सगळे लोक तिथे आले। तर शेजारचा एक माझा मित्र आहे, त्यानं दरवाजाची कडी खोलली, अक्षरशः कडी बाहेरून लावून, म्हणजे माझ्या घरामध्ये एक्झिट डोअर नाही आहे। जर आतमध्ये जर मोठी आग पकडली असती तर माझं कुटुंब तर मेलं असतं, पण शेजारचे पाजारचे सुद्धा लोक त्या अग्नीमध्ये मेले असते। सिलेंडरच्या स्फोटामध्ये म्हणा काय, म्हणजे एवढ्या खालच्या तराला आज भीम कॉलनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कांड होत आहे आणि ती पण माझ्यासारख्याच्या विरोधात होत आहे। तर सामान्य लोक तर ह्या त्रासाला किती वैतागलेले आहेत। माझा नेहमी हा एक भाग असतो की या ठिकाणी विभागामध्ये फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। गांजा पिणारे गरजू लोकांची परिस्थिती तयार झालेली आहे। त्याच्यानंतर या वार्डात जी अवैध धंदे करणारी ह्यांची जास्त संख्या झालेली आहे। अशी परिस्थिती झालेली आहे की त्या लोकांना धाकच राहिला नाही कायद्याचा आणि त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करणारे बरेच लोक तयार झालेत की एका कांडमधून त्यांनी वारंवार कांड केलेत आणि त्यातून त्यांना काही झालेलं नाही। आणखीन सपोर्ट कोण करतो आता त्याच्याबद्दल मला अंदाज आहे की काय त्यांच्याकडे असेल ना, की राजकीय लोक पण त्याच्यामध्ये असू शकतात। आता त्याच्यामध्ये आपल्याकडे त्याचे पुरावे येतील चौकशीमध्ये, तेव्हा ते समजेल। पण नाव सांगणं घेणं बरोबर नाही की माझ्या कुटुंबासहित राजकारण करावं। माझी काही वैयक्तिक दुश्मनी कोणाची नाही। लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी असतोच ना, पण माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये जीवन उद्ध्वस्त करून टाकायचं कुटुंबासहित, हा माझ्याबद्दल फार भयंकर प्रकार घडला आहे। यावर पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा उद्या आणखीन माझ्या बाबतीत असा कांड होऊ शकतो। त्यामुळे आताच यांना दाबणं आवश्यक आहे।